कुठली शंका वाटत नाही आणि न्यायालयातून न्याय मिळेल असं अपेक्षित आहे. बरं, तुम्ही म्हणालात की तुम्ही काँग्रेस होती त्यामुळे तुम्ही वेगळा मार्ग स्वीकारलात. आता काँग्रेसनेच वेगळा मार्ग स्वीकारलाय मुंबईमध्ये आणि ते दोघे बंधू एकत्र आलेत. कसं पाहता याकडे? बघा, मुळातच मी आपल्याला सांगतो की दोन भाऊ एकत्र आले असं आपण म्हणतो, परंतु ते वेगळे का झाले होते? जेवढे स्प्लिट शिवसेनेमध्ये झाले, म्हणजे भुजबळ साहेबापासून तर नारायण राणे, नंतर मग राज साहेब ठाकरे, मग शिंदे साहेब, हे लोक वारंवार शिवसेना ही एकमेव असा पक्ष का झाला की ज्यांनी विरोधी पक्षात मध्ये असताना जेवढे स्प्लिट झालं नाही तेवढे स्प्लिट मुख्यमंत्री असताना झालं. आम्ही वर्षानुवर्ष शिवसेनेचं काम करत होतो आणि सत्तेचे आमिष आम्हाला कधीही त्यांच्याकडे किती ऑफर आला तरी आम्ही गेलो नाही. परंतु आपण हे लक्षात घ्या की मुख्यमंत्री उद्धवजी असताना शिवसेनेमध्ये अशा पद्धतीची उठावानी क्रांती झाली. त्याचं कारणच आहे की हे लोकांना अपेक्षित नव्हतं, कार्यकर्त्यांना अपेक्षित नव्हतं. आणि आपण ज्या पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला आहे तर या संदर्भामध्ये एकदा अशा पद्धतीचा उठाव झाल्यानंतर प्रत्यक्षामध्ये लोकांच्या मनात जे होतं ते त्यांनी केलेलं आहे आणि लोकशाहीमध्ये हेच होत असते. आणि जे झालं ते घडलेल्या परिस्थितीमुळे झालं आणि याचं काही प्रमाणामध्ये क्रेडिट मी उद्धवजींना देतो की त्यांनी जर अशा पद्धतीची आपल्या कार्यप्रणालीमध्ये बदल केलं असतं तर कदाचित कोणीच गेलं नसतं. इतके वर्ष विरोधी पक्षात असताना आम्ही जेव्हा सत्तेच्या आमिषामध्ये आम्ही बाहेर गेलो नाही आणि अशा परिस्थितीत आम्हाला जाण्याची गरज पडली तर ती का घडलं असावं हे सामान्य माणसाला निश्चितच कळत आहे. एवढे स्प्लिट झालेले आहे ते कार्यपद्धतीमुळे झाले आणि अधिक यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही, कारण की आता जो झालेला आहे तो एक इतिहास आहे आणि आता भविष्याकडे आम्ही पाहतो. सेना मनसे या युतीकडे तुम्ही कसं पाहता? सेना मनसेच्या संदर्भामध्ये आपला प्रश्न होता तर बघा की वारंवार राजसाहेब ठाकरेचं स्टँड प्रत्येक निवडणुकीत बदलत गेलं. कधी ते मोदीजी सोबत गेले, कधी विरोधात गेले, कधी अमित शहा साहेबांवर टीका केली, कधी काँग्रेसच्या बाजूने गेले, कधी काँग्रेसवर विरोध केला. सातत्याने त्यांचा स्टँड बदलला आणि उद्धवजी दोन्ही भावामध्ये एक साम्य आहे की ज्यावेळेस जो निर्णय नाही करायला पाहिजे तेव्हा ते तसा निर्णय करतात. आता त्यांच्यासोबत जे मतदान होतं तो बेसिकली काँग्रेसच्या मतदानामुळे त्यांचे लोकसभेत खासदार निवडून आले. आता कसं झालं, आता या निवडणुकीत मला असं वाटतं की काँग्रेसचं मतदानही काँग्रेस घेऊन जाईल, कारण की काँग्रेस त्यांच्यासोबत नाही आहे. आणि जे हिंदुत्ववादी विचारधारा किंवा महायुतीचे जे मतदार होते, जे एंटी काँग्रेस होते, ते आता महायुतीसोबत जाईल आणि दोन घराचा पाहुणा कसा उपाशी असतो तशा पद्धतीची परिस्थिती त्यांची होईल. त्यामुळे दोन भाऊ एकत्रित आले नाही तर त्यांचे पक्ष आजही वेगवेगळे आहे, चिन्ह आजही वेगवेगळं आहे. एकत्र आले तर मनाने ते आले नाही, ते राजकीय त्यांची कंपल्शन होतं म्हणून त्यांनी स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी ते एकत्रित आले. आणि हे लोकांना कळलेलं आहे फक्त एकच भीती निर्माण करायची की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं होणार आहे हे सांगून किती वेळा तुम्ही मतदान मागणार. आणि ते काही आता लोकांना या पद्धतीची भूमिका माननीय देवेंद्रजींनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हा आता नरेटिव्ह सेट होणार नाही. एकदा लोकसभेमध्ये लोक फसले, आता लोक फसणार नाही, त्यामुळे महायुती निवडून येईल. बरं, मला एक सांगा की तुम्ही नागपूरचे आहात, बरोबर? त्यामुळे